नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण SSC GDचे झालेल्या प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आत्तापर्यंत आपण 30+ व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्यांचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये नक्कीच होणार आहे. आज आपण 9 फेब्रुवारी 2023 शिफ्ट 3मध्ये झालेल्या पेपरचं विश्लेषण पाहणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि पहिला प्रश्न आहे, स्वर्णजयंती ग्राम रोजगार योजना भारतात कोणत्या वर्षी सुरू झाली? तर स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार जी योजना आहे भारतामध्ये 1999 साली सुरू झाली. भारतातील पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उच्च शिक्षणाची कोणती वैधानिक संस्था स्थापन करण्यात आली? तर ती संस्था विद्यापीठ अनुदान आयोग स्थापन करण्यामध्ये आली. ध्यानचंद खालीलपैकी कोणत्या खेळाचे महान खेळाडू होते? तर हा प्रश्न तुम्हा सर्वांना माहिती असेल की ते हॉकी खेळाचे खेळाडू होते. हॉकीचा जादूगार असं त्यांना म्हटलं जायचं. ह्युमस हा गडद रंगाचा अनाकार पदार्थ आहे. कोणत्या प्रक्रियेच्या परिणामी ते तयार होते? तर ते ह्युमसीभवन या प्रक्रियेच्या परिणामी तयार होते. दीनदयाल बंदर हे गुजरातमधील कांडला येथे स्थित एक डॅश डॅश बंदर आहे. तर ते ज्वारीय बंदर आहे. ऑगस्ट 2022मध्ये खालीलपैकी कोण राजकीय नेते बिहारचे मुख्यमंत्री बनले? तर बिहारचे मुख्यमंत्री बनले नितीश कुमार ऑगस्ट 2022मध्ये. त्यानंतर शास्त्रीय नृत्य छाऊ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित नाही म्हटलेलं आहे या ठिकाणी? तर ते तामिळनाडू या राज्याशी संबंधित नाही. कोणतं नृत्य? छाऊ नृत्य. डॅश डॅशमध्ये गांधीजींनी शहरातील एका सूतगिरणीचे मालक आणि कामगार यांच्यातील वाद मिटवण्यासाठी अहमदाबादमध्ये सत्याग्रह करण्यात आला होता. तर 1918 साली सत्याग्रह करण्यात आला होता सूतगिरणीचे मालक आणि कामगार यांच्यातील वाद मिटवण्यासाठी. यानंतर बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 अंतर्गत किशोर हा शब्द आहे जो व्यक्तीचा संदर्भ देते ज्याचे वय डॅश डॅश आहे. तर 18 वर्षाखालील वय आहे. 6 ते 10 ऑक्टोबर 2022 दरम्यान राजस्थान आंतरराष्ट्रीय लोक महोत्सवाची डॅश डॅशवी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. तर ती 13वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. जपानमधील पुढील भारतीय राजदूत म्हणून संजय कुमार वर्मा यांची जागा कोणी घेतली? तर संजय कुमार वर्मा यांची जागा घेतलेली होती CB जॉर्ज यांनी. अंत्योदय अन्न योजना AAY कोणत्या वर्षी सुरू झाली म्हटलेलं आहे? तर जी अंत्योदय अन्न योजना आहे ती योजना सुरू झालेली आहे 2000 साली. यानंतर भौतिक प्रमाण आणि मोजमापाचे एकक खालीलपैकी कोणती चुकीची जोडी आहे म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी ऊर्जा जूल बरोबर आहे, वारंवारता हर्ट्ज बरोबर आहे, दाब न्यूटन नाही, पॉवर वॅट बरोबर आहे. तर यामध्ये जे चुकीचं आहे तर ते आहे दाब न्यूटन. दाबाचं पास्कल येतं. श्रीमंत शंकरदेव यांनी कोणत्या नृत्यशैलीत आपला ठसा उमटवलेला आहे? तर त्यांनी सत्तरिया या नृत्यशैलीमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. भारतीय राष्ट्रीय खेळ 2022च्या 36व्या आवृत्तीचे अधिकृत बोधवाक्य डॅश डॅश होते. तर ते अधिकृत बोधवाक्य होते खेळांद्वारे एकता साजरी करणे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यासाठी मिनी संविधान हा शब्द वापरला जातो? तर तुम्हा सर्वांनाच माहिती असेल 42वी घटनादुरुस्तीसाठी मिनी संविधान हा शब्द वापरला जातो. राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती डॅश डॅशद्वारे केली जाते. तर ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. भारताच्या उत्तर पश्चिम भागात हिवाळ्यात पाऊस डॅश डॅश मुळे पडतो? तर तो पडतो पश्चिम विक्षोभमुळे पडतो. क्रेडिट जोखीम
संपार्श्विकद्वारे समर्थित असल्यास त्याला डॅश डॅश असे म्हणतात, तर त्याला सुरक्षित क्रेडिट असे म्हणतात. खालीलपैकी कोणासाठी जैन धर्माचे नियम पाळणे अधिक कठीण होते, तर ते शेतकरी यांच्यासाठी जैन धर्माचे नियम पाळणे अधिक कठीण होते. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञान यावरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये BABYला 20, अडल्ट्स हे 30 असे लिहिले जाते, तर संबंधित कोड वुमन हा कसा लिहिला जाईल? जर तुम्ही निरीक्षण केलात, हा BABY आहे. शब्द अक्षरे किती आहेत? 4. 4 गुणाकारामध्ये 5 केला आहे. 4 पंचे 20. अडल्ट्स जर पाहिलं ADULTS, अडल्ट्समध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरे किती आहेत? 6. गुणाकारामध्ये 5 केलेला आहे. किती येणार? 30. दिलेलं काय आहे? वुमन दिलेलं आहे. मग वुमनमध्ये अक्षरे किती आहेत? 2, 3, 4, 5. 5 गुणाकारामध्ये 5 किती येणार आहे? 25. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीचे योग्य असे आरशातील प्रतिमा निवडा. जेव्हा आरशाला MN वर ठेवलं जाईल म्हटलेलं आहे, तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 1 येऊ शकणार नाही, 4 येऊ शकणार नाही. इथं पाहू शकता तुम्ही E दिलेला आहे. E या पद्धतीने येणार आहे. आणि 3 मध्ये पण हे बघा इथं चुकवण्यात आलेलं आहे. एकच ऑप्शन बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. संख्या मालिका आहेत 6, 8, 13, 15, 27, 29, 55, 57. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर 6 गुणाकारामध्ये 2 अधिक 1 6 दुनी 12 अधिक 1 13. 13 गुणाकारामध्ये 2 अधिक 1 13 दुनी 26 आणि 1 27. मग 27 गुणाकारामध्ये 2 अधिक 1 म्हणजे हे 55 आलं. आता इथे काय येणार? 55 गुणाकारामध्ये 2 अधिक 1. आता याचा जर गुणाकार केला तर किती येणार आहे? 110 अधिक 1 बरोबर किती? 111. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्याशी संबंधित पर्याय निवडा. जंतूचा संबंध रोगाशी आहे, तर युद्धाचा संबंध कशाशी येणार आहे? नाशाशी येणार आहे. युद्धामुळे नाश होतो. यानंतर खालील दिलेल्या पत्रमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती अक्षरे येतील? अक्षरे आहेत S, N, G, V, I आणि प्रश्नार्थक चिन्ह आहे. तर या ठिकाणी S आणि N मध्ये तुम्ही जर बघितलात तर -5 केलेला आहे. N आणि G मध्ये -7, G आणि V मध्ये 11चा फरक आहे. V आणि I मध्ये कितीचा फरक आहे? 13चा फरक आहे. आता I आणि पुढील अक्षर 17चा फरक येणार आहे. मग आयच्या नंतर काय येणार आहे? R येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, असा पर्याय खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण अदलाबदल करूया. गुणाकार आणि प्लस यांची 40 गुणाकारामध्ये 14, भागाकारामध्ये 35, वजा 30 अधिक 15 बरोबर 1. आता या ठिकाणी 40 गुणाकारामध्ये 14 हे भागाकाराचे 35 आहे, त्याला मी या पद्धतीनं मांडलेलं आहे. वजा 30 अधिक 15. आता या ठिकाणी आपण 7 ने भाग देऊ शकतो. 7 दुने 14, 7 5 35, 5 1 5, 5 8 40, 8 दुने किती? 16. वजा किती आहेत? 30 अधिक 15. आता 16 वजा या ठिकाणी 30 आहेत,
म्हणजे किती येणार? -14. -14 अधिक 15 बरोबर किती येणार? 1. म्हणजेच जो पर्याय आपण 2 नंबरचा घेतला होता तो बरोबर आहे. असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी समाविष्ट असणारा पर्याय येणार आहे ऑप्शन नंबर 2 मधील. यानंतर पुढील प्रश्न आहे, दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. संगीतकाराचा संबंध बँड सोबत आहे तर सैनिकचा संबंध कशाशी आहे? सैन्याशी आहे, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर पुढील प्रश्न, एकाच फाशाच्या 2 वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवल्या आहेत ज्याच्यावर G ते L असे वर्णाक्षरे आहेत. L दाखवणाऱ्या चेहऱ्याच्या विरुद्ध चेहऱ्यावर उपस्थित असलेले वर्णाक्षर शोधा. अतिशय सोपा प्रश्न तुम्हाला या ठोकळ्यावरचे विचारलेले आहेत. अजिबात एकही अवघड प्रश्न आत्तापर्यंत तर मी पाहिलेला नाही या घन ठोकळ्यावरचा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता G आणि K आहे, इथं पण G आणि K आहे. मग या ठिकाणी शिल्लक काय राहिलं? L. आणि या ठिकाणी काय आहे? J. म्हणजे Lच्या विरुद्ध काय येणार आहे? J येणार आहे, ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे अक्षरसमूह निवडा म्हणलेला आहे. आता U मध्ये जर तुम्ही +7 केलात तर B येणार आहे. B मध्ये +7 केलात तर I येईल. I मध्ये +7 करा, किती येणार आहे? काय येणार आहे? P येणार आहे. P जर तुम्ही ऑप्शन बघितलं तर 2 आणि 4 मध्ये आहे, 1 येणार नाही, 2 येणार नाही. आता PNU आणि PBN असे अक्षर आहेत. शेवटचं अक्षर बघा तर शेवटी पण +7 केलेले आहेत. E +7 I केलेले आहेत. I +7 S +7 करा. S मध्ये +7 केल्यानंतर येणार आहेत Z. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आहेत 10, 20, 11, 22, 14, 26, 19 आणि 32. तर 10 अधिक 1 किती? 11. 11 + 3 किती? 14. 14 + 5 किती? 19. 19 प्लस काय करावं लागेल? 7 करावं लागेल. 19 + 7 जर आपण केलो तर हे किती येणार आहे? 26 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एका विशिष्ट भाषेमध्ये काय आहे? अब्रॉडला RBAOAD आणि ॲक्सेप्टला CCAPT असे लिहिले जाते. तर ॲक्टिव्हला कसं लिहिलं जाईल? इथल्या इथंच अक्षरांची अदलाबदली केलेली आहे, फारसा जास्त फरक नाही आहे या ठिकाणी. आता ॲब्रॉडला कसं लिहिलं गेलं होतं की BR घेतलं होतं, BR आणि त्यानंतर राहिलेले अक्षर घेतले होते AOAD. इथं ॲक्टिव्हच्या वेळेस पण ॲक्सेप्टचं काय केलं होतं? CC घेतलं होतं आणि त्यानंतर AEPT जशास तसं. इथं काय येणार आहे या ठिकाणी? तर या ठिकाणी सुरुवातीला येईल C, T आणि C, T आणि C येणार. हे राहिलेलं उर्वरित जशास तसं AIVE. अतिशय सोपं आहे. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, PQRS आणि T 5 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसल्या आहेत. 5 व्यक्ती आहेत, 1 2 3 4 5 उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेमध्ये बसलेले आहेत. यशच्या उजवीकडे फक्त 3 जण बसले आहेत, म्हणजे यश या ठिकाणी येणार आहे. यशच्या उजवीकडे फक्त 3 व्यक्ती बसले आहेत. P आणि Q शेवटच्या कोणत्याही आसनावर बसत नाहीत, म्हणजे PQ या ठिकाणी येणार नाही, या ठिकाणी येणार नाहीत. 2च जागा शिल्लक आहेत, त्यापैकी P आणि Q येणार आहेत. T हा Qच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर बसलेला आहे. T कुठं बसलेला आहे? Qच्या डावीकडे. आता Q इथे येणार नाही, Q इथे येणार नाही. Qला मी या ठिकाणी घ्यावं लागेल, कारण Qच्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर T बसलेला आहे. आता P आपला या ठिकाणी येणार,
कारण पी या ठिकाणी येऊ शकत नाही, या ठिकाणी येऊ शकत नाही. शिल्लक कोण राहिलं तर आर शिल्लक राहिला. आर हा या ठिकाणी येणार उरलेल्या जागेवर. प्रश्न काय विचारलेला आहे की आर कुठे बसला आहे? यशच्या डावीकडे दुसरा. आता यशची डावी बाजू ही आहे का नाही? लगेचच क्यूच्या उजवीकडे शेजारी. आता क्यूची उजवी बाजू ही आहे, लगेचच शेजारी आहे का? तर हो आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो? स्टूल आहे, स्टोअर आहे, स्टेअर आहे, स्ट्रॉंग आणि स्ट्रीम आहे. आता या ठिकाणी हा प्रश्न कसा सोडवायचा मी ते तुम्हाला सांगते. म्हणजे शब्द आहेत, हा बघा इथं स्टूल आहे, त्यानंतर स्टोअर आहे, त्यानंतर स्टीअर आहे, त्यानंतर स्ट्रॉंग आहे आणि त्यानंतर आहे STREAM म्हणजे स्ट्रीम. तर हा अतिशय सोपा प्रश्न असतो आणि हातचे मार्क हे घालवू नका तुम्ही. प्रत्येक ठिकाणी ST 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 आणि ST आहे, याच्यावरून निघू शकणार नाही. तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर बघा की कोणतं सुरुवातीला येतं. आता या ठिकाणी O आहे, इथं O आहे, पण इथं ए आहे. ए सुरुवातीला येतं अल्फाबेटिकल प्रमाणे, मग स्टेअर हा आपला शब्द सुरुवातीला येणार. आणि या ठिकाणी पण जर तुम्ही अक्षर बघितलात, ऑप्शन बघितलात सॉरी, तर 3 3 3 दिलेला आहे. म्हणजे पहिला शब्द चेक करण्याची गरज नाही, सुरुवातीला काय येणार आहे? स्टेअरच येणार आहे. त्यानंतर इथे जर तुम्ही पाहिलात तर STOO आहे, त्यानंतर इथं OR आहे. म्हणजे एक नंबरचा शब्द सुरुवातीला येईल, कोणता येणार मग? तो स्टूल येणार. त्यानंतर STRE आहे, या ठिकाणी STRO नंतर येतं, RE नंतर येतं STRE. म्हणजेच काय येणार आहे? हा 3 नंबरचा, हा 1 नंबरचा आणि नंतर 5 नंबरचा शब्द येणार आहे. 3 1 5 कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणजेच 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 3 विधानानंतर 3 निष्कर्ष आहेत. दिलेली विधाने जरी खरी असले तरी गृहीत धरून जरी ते सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न असल्याचे दिसत असले तरीही दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा. तर या ठिकाणी सर्व निळे काळे आहेत. सर्व निळे काय आहेत? सर्व निळे काळे आहेत. त्यानंतर सर्व निळे गुलाबी आहेत. सर्व काळे, सॉरी थोडीशी मिस्टेक झाली, सर्व काळे निळे आहेत. या ठिकाणी सर्व काळे हे निळे आहेत, इथे निळे यायला हवं. आणि सर्व निळे काय आहेत? गुलाबी आहेत. सर्व निळे काय आहेत? गुलाबी आहेत. म्हणजे गुलाबी या ठिकाणी येणार. आणि कोणताही गुलाबी हिरवा नाही, म्हणजे जो हिरवा आहे तो सेपरेट येणार, कारण कोणताही गुलाबी काय नाही? हिरवा नाही. निष्कर्ष काय दिले आहेत? सर्व हिरवे निळे असू शकतात. हिरवे या ठिकाणी आहेत, कोणताही गुलाबी नाही म्हटलेला आहे या ठिकाणी. तर प्रश्नामध्ये सर्व हिरवे निळे असू शकतात का? तर नाही, चुकीचं आहे. काही गुलाबी काळे आहेत. काही गुलाबी काळे आहेत, 2 बरोबर आहे. सर्व काळे हिरवे आहेत. सर्व काळे हिरवे आहेत का? तर नाही, यांचा आणि यांचा काही संबंध नाही. म्हणजेच केवळ निष्कर्ष 2 अनुसरण करतो. ऑप्शन कोणत्या दिलेला आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे की फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, JKLMN आणि O 6 व्यक्ती आहेत. टेबलाच्या मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. या 6 व्यक्ती आहेत आणि टेबलाच्या मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 या केंद्राकडे अशा बघत बसलेले आहेत. M O आणि J च्या शेजारी बसलेला आहे. M O आणि J च्या शेजारी बसलेला आहे. M कोणत्या ठिकाणी बसलेला आहे? O आणि J च्या शेजारी बसलेला आहे. J K च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे. J कुठं बसलेला आहे? K च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे.
तर यम हा ओ आणि जेच्या शेजारी आहे, म्हणजेच यम मी या ठिकाणी लिहू शकते, ओ या ठिकाणी घेतला आणि जे या ठिकाणी घेतला. आता या ठिकाणी ओ येऊ शकतं, या ठिकाणी जे येऊ शकतं. पुढील वाक्य, जे हा केच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, जे हा इथं आहे, केच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे के इथे येणार. त्यानंतर यल यांच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, यल यांच्या उजवीकडे म्हणजे यन या ठिकाणी येणार, यांची ही उजवी बाजू, यल या ठिकाणी येणार. प्रश्न काय आहे, यांच्या उजवीकडून मोजले असता, यांची ही उजवी बाजूकडून मोजले असता यल आणि यन मध्ये कोण आहे, तर यल आणि यन मध्ये आहे के. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, A@B म्हणजे ए ही बी ची सासू आहे. @चा अर्थ काय आहे, सासू. ए आणि बी आणिचा अर्थ काय आहे, आई. हॅशटॅगचा अर्थ काय आहे, पती. पर्सेंटेजचा अर्थ काय आहे, भाऊ. या कोडचे जे अर्थ आहेत ते तुम्हाला अगोदर माहिती असायला हवं. G@V म्हटलेलं आहे. G@V म्हणजे जी ही सासू आहे व्हीची, बरोबर. जी ही सासू आहे व्हीची, सासू आहे. त्यानंतर व्ही हॅशटॅग के, हॅशटॅगचा अर्थ काय आहे, पती. व्ही हा काय आहे, पती आहे केचा हा पती आहे. म्हणजे याची ही सासू आणि ही ह्या सासूची ही मुलगी असेल के. त्यानंतर के अँड सी, अँडचा अर्थ काय आहे, आई. म्हणजे के ही आई आहे, कोणाची, सीची आई आहे ही. हे दोघं पती पत्नी आहेत, म्हणजे हा व्हीचा पण मुलगा किंवा मुलगी आहे. सी पर्सेंटेज यम म्हणजे सी हा भाऊ आहे यमचा, बरोबर. अशा प्रकारची डायग्राम बनली. जीचा यमशी संबंध काय, आता यम या ठिकाणी आहे, जी या ठिकाणी आहे. यमची ही आई आहे, आईची ही आई आहे, म्हणजेच जीचा यमशी संबंध काय आहे, आजीचा आहे. व्हीशी संबंध सासूचा, केशी संबंध आईचा. यानंतर पुढील प्रश्न, पर्याय निवडा जो 5व्या पदाशी संबंधित आहे. ज्या प्रकारे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे आणि चौथे पद तिसऱ्या पदाशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही 9ला 3ने भाग दिलात तर 3 येणार आहे. 243ला 9ने भाग दिलात तर 27 येणार आहे. आणि या 6561ला 27ने भाग दिलात तर किती येणार, 243. म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे, 27. ऑप्शन नंबर 2. यानंतर जर प्लस म्हणजे वजा, वजा म्हणजे भागाकार, अधिक म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे प्लस, तर खालील अभिव्यक्तीचे मूल्य कोणते असेल म्हटलेलं आहे. 125 भागाकारामध्ये 25, त्यानंतर गुणाकारामध्ये 3, वजा 14 अधिक 36. आता 25ने भाग दिला तर 5चा भाग जाईल, गुणाकारामध्ये 3, वजा 14 अधिक 36, 5 त्रिक किती, 15, वजा 14 अधिक 36, इथे 1 उरलं, 1 अधिक 36 बरोबर किती, 37. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 4 नंबरमधील आकृती येणार आहे. यानंतर आपण मॅथचे प्रश्न पाहूया. आयत ABCDच्या रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढा म्हटलेलं आहे. आता मध्यभागी PQR दिलेले आहे, PQRS, आणि बाहेर ABCD आहे. जर आपण PQRSचं काढलं तर ABCDचं निघू शकतं. तर कसं काढायचं, तुम्हाला माहिती आहे की आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, लांबी गुणाकारामध्ये रुंदी. मग लांबी इथे किती आहे, 9 गुणाकारामध्ये 5 किती येणार आहे, 45. त्यानंतर जर आपण ABCDचा विचार केला आयतचा, तर लांबी गुणिले रुंदी केलं तर आपण 12 गुणाकारामध्ये 8 किती येणार, 96. 96 मधून हे 45 वजा करा, उत्तर किती येणार आहे, 51. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक दुकानदार आपला माल 40 रुपये प्रति किलो दराने विकण्याचा दावा करतो. त्याची किंमत प्रति किलो रुपये 50 आहे, पण विकताना तो चुकीचे वजन वापरतो आणि 1 किलोग्रॅमच्या ऐवजी फक्त 640 ग्राम देतो. त्याच्या नफ्याची टक्केवारी किती आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर आपण विक्री किंमत घेतलं तर विक्री किंमत आहे
ती 40 रुपये खरेदी किंमत घेतली तर ती किती आहे 50 आहे. 1000 किलोच्या ऐवजी म्हणतं म्हणजे 1000 बरोबर 40 तर 640 बरोबर किती येणार आहे 50 येणार आहे. आता हे जर तुम्ही सोडवलात तर किती येणार आहे या ठिकाणी येणार 32,000. या ठिकाणी येणार किती 40,000. हे शून्य कटले, हे 4 शून्य कटले आणि इथले 4 कटले. इथं 32 आहे, सॉरी हे 3 कटले आणि हे 3 32. याला संक्षिप्त रूप द्या. संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय येणार आहे 8 छेदस्थानी 10. परत याला संक्षिप्त रूप द्या. 4 छेदस्थानी 5. फरक कितीचा आला 1चा फरक आला. विचारलेलं काय आहे नफ्याची टक्केवारी. खरेदी किंमत 4 वर 1 गुणाकारामध्ये 100 किती येणार 25%. यानंतर पुढील प्रश्न आहे जर 45A अधिक 45B बरोबर 6750 असेल तर ए आणि बीची सरासरी काढा म्हटलेलं आहे. आपण 45 कॉमन घेतलं, ए अधिक बी घ्या बरोबर किंमत किती आहे 6750. ए अधिक बी बरोबर 6750 भागाकारामध्ये 45 भाग दिलात तर उत्तर येणार आहे 75. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे 5 किलोमीटरच्या शर्यतीमध्ये एक्स, वाय आणि झेड प्रत्येकी एकाच वेगाने धावतात. अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकतात. जर एक्सने वायला 0.5 किलोमीटरने आणि वायने झेडला 0.5 किलोमीटरने हरवले तर एक्सने झेडला किती किलोमीटरने हरवले म्हटलेलं आहे. गुणोत्तर व प्रमाण याप्रमाणे हा प्रश्न सोडवता येतो. एक्स, वाय आणि झेड. सुरुवातीला एक्सने वायला 0.5 किलोमीटरने हरवले असं म्हटलेलं आहे. आता एकूण 5 किलोमीटरची शर्यत येत आहे. खाली उत्तर मीटरमध्ये दिलेले आहेत म्हणून 5000 आपण मीटरमध्ये कन्व्हर्ट केलं. या ठिकाणी किती येणार 4500. हे पुढे कंटिन्यू करा 4500 येणार. या ठिकाणी वायने झेडला 0.5 म्हणजे वायच्या अगोदर किती येणार 5000. इकडं 4500 येणार कारण 0.5 ने हरवलेलं आहे. हे 5000 इकडं कंटिन्यू करा. तर आता हे सोडवत असताना हे 0 इथले 2 शून्य, हे 2 आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले. या ठिकाणी किती येणार आहे 2500. त्यानंतर या ठिकाणी 225, या ठिकाणी 2025. आता याला किती गुणावं लागेल, कितीने गुणावे लागेल तेव्हा येणार आहे. याचे संक्षिप्त रूप करून घ्या अगोदर वाटलं तर कारण खूप मोठं जाईल हे. या ठिकाणी येणार 100, या ठिकाणी येणार 81. 100ला कितीने गुणल्यानंतर 5000 येणार आहे तर 50ने म्हणून 80ला 81ला पण 50ने गुणा. या ठिकाणी येणार 5000, या ठिकाणी येणार 4050 आणि याच्यामधला फरक किती येणार आहे कारण विचारलेला आहे एक्सने झेडला किती मीटरने हरवले. 5000 आणि 4050 मधला फरक किती येणार 950 म्हणजे 950 मीटरनं हरवलेला आहे एक्सने झेडला. यानंतर पुढील प्रश्न सोमराजने 11,550 रुपये वार्षिक 10% व्याजदराने कर्ज घेतले. ज्याची वार्षिक चक्रवाढ होते आणि चक्रवाढ केले जाते. त्याने संपूर्ण रक्कम 2 समान वार्षिक हप्त्यामध्ये भरली तर प्रत्येक हप्त्याचे मूल्य काय होईल. हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी आहे. करा आणि कमेंटमध्ये मला उत्तर सांगा. जर 715 स्टार आहे 4 2 3 2 4 या संख्येला 3 ने पूर्ण भाग जात असेल तर स्टारच्या जागी काय येईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही यांची बेरीज केली 7 आणि 1 किती 8, 8 आणि 5 किती 13, 13 आणि 4 17, 19, 22, 23, 24, 24 आणि 4 किती 28, 28 मध्ये जर आपण 2 प्लस केले तर 30 येतील आणि 30ला 3 ने भाग जातो म्हणजे किती प्लस करावे लागतील. ऑप्शन नंबर 2 प्लस करावे लागतील.
अमोल एखादे काम 96 दिवसात करू शकतो आणि ईशा तेच काम 60 दिवसात करू शकते. त्यांनी 30 दिवस एकत्र काम केलं आणि ईशाने काम सोडले तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी अमोल यांनी घेतलेले दिवस शोधा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी अमोल किती दिवसामध्ये करतो? 96. ईशा किती दिवसामध्ये करते? 60. यांचा लसावी घेतला तर 480 येणार आहे. एका दिवसामध्ये अमोल किती करणार? 5. ईशा किती करणार? 8. दोघं मिळून किती करणार? 13. त्यांनी किती दिवस एकत्र काम केलेलं आहे? 30 दिवस. म्हणजे 13 गुणाकारामध्ये 30 करा. हे किती येणार? 390. एकूण काम किती होतं? 480. त्याच्यामधून हे 390 वजा करा. शिल्लक किती राहणार? 90. मग हे काम कोणाला करायचं आहे? शिल्लक राहिलेलं अमोलला म्हटलेलं आहे. अमोल एका दिवसामध्ये 5 म्हणजेच हे किती येणार? 18 दिवस त्याला लागणार आहेत. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, दोन संख्यांची बेरीज 60 असेल आणि त्या संख्यामधील मसावी आणि लसावी अनुक्रमे 5 आणि 175 असेल तर संख्यांच्या व्युत्क्रमाची बेरीज किती आहे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 60ला तुम्ही मसावीने भाग द्या, कारण दोन संख्यांची बेरीज 60 आहे म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी किती येणार? 12 आणि लसावी आहे 175. यांच्या व्युत्क्रमाची बेरीज किती आहे? तर तीच असणार आहे 12 छेदस्थानी 175. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, चक्रवाढ व्याजाची रक्कम 2 वर्षात 2809 आणि 3 वर्षात 2977.54 इतकी आहे. तर वर्षी दर टक्केवारी किती आहे असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपण या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण पाहिलेला आहे. 2 वर्ष आणि 3 वर्ष यामध्ये फरक आहे 1 वर्षाचा. आता जे 2977.54 आहेत त्यामधून 2809 वजा करा. छेदस्थानी 2809 घ्या. गुणाकारामध्ये 100 बरोबर किती येणार आहे? 6% येणार आहे. वीस 10% आणि 2% या सलग 3 सवलतींच्या बरोबरीची सूट काय असेल असं म्हटलेलं आहे. आता हा प्रश्न काळजीपूर्वक जरा लक्षात ठेवा, कारण या ठिकाणी जी तुम्हाला मेथड सांगणार आहे ती मेथड अतिशय महत्त्वाची आहे. आता सुरुवातीला 100 घ्या आणि त्याचे 20% काढा. हे काढल्यानंतर किती येणार आहेत? 20. मग हे 100 मधून 20 वजा करा. किती येणार आहेत? 80 येणार आहेत. मग 80चे परत 10% काढा. 80चे 10% जेव्हा तुम्ही काढाल तर हे किती येणार आहेत? 8. मग 80 मधून हे 8 वजा करा. किती येणार आहेत? 72. 72चे 2% म्हटलेलं आहे. 2% काढा. 144 छेदस्थानी 100 म्हणजेच 1.44. आता एकूण सूट म्हटलेलं आहे. या ठिकाणी किती होतं? 20. या ठिकाणी किती होते आली? 8. आणि या ठिकाणी किती आलेली आहे? 1.44. या सर्वांची बेरीज जर तुम्ही केलात तर येणार आहे 29.44%. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, देव आणि रोहित अनुक्रमे 12 आणि 36 दिवसात एक काम पूर्ण शकतात. देवपासून ते सुरू करून एकाआड एक दिवसात काम करतात, तर ते काम किती दिवसामध्ये पूर्ण होईल? अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. देव 12 आणि रोहित 36. यांच्या लसावी घेतला तर येणार आहे 36. 12 36 आणि 36 1 36. दोघं जण मिळून एका दिवसामध्ये देव केला तर 3, दुसऱ्या दिवशी रोहित केला तर 1. म्हणजे 2 दिवसामध्ये किती होतं? 2 दिवसात काम होणार आहे 4. काम पूर्ण करायचं आहे 36. 4ला कितीने गुणल्यानंतर 36 येणार आहे? 9ने. आणि मग 9ला 4ला गुणलं म्हणून 9ला पण गुणा. किती येणार? 18 दिवस. अतिशय सोप्या पद्धतीनं ह्या फॉर्म्युल्याचं उत्तर काढता येतं. 18 दिवस. ही ट्रिक या ठिकाणी लक्षात ठेवा, तुमचं उत्तर येऊन जाईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 125 मीटर, 118 मीटर आणि 88 मीटरचे चौथे प्रमाणपद ठरवा. 2 दशांश स्थानापर्यंत गृहीत धरा म्हटलेलं आहे. आता चौथे प्रमाणपद, तिसरे प्रमाणपद हे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारले जात आहेत. 125 छेदस्थानी 118 वजा 88 छेदस्थानी x करा. 118 गुणाकारामध्ये 88.
छेदस्थानी 125 बरोबर x. आता हे जर तुम्ही सॉल्व केला तर तुमचं उत्तर येणार आहे 83.07 मीटर. यानंतर पुढील प्रश्न, 4 वर्षापूर्वी 4 सदस्यांच्या कुटुंबाचे सरासरी वय 16 वर्ष होते. आज एक मूल जन्माला आले. कुटुंबातील 5 सदस्यांचे सरासरी वय किती? 4 वर्षापूर्वी 4 कुटुंबातील सरासरी वय होते, म्हणजे 4 व्यक्तींचं हे वय किती येणार? 64. पण हे 4 वर्षापूर्वी होतं, 4 व्यक्ती होते. मग या 64 मध्ये 16 प्लस करा. 16 प्लस का केले? कारण 4 वर्षापूर्वीचं हे आज प्रत्येकाचं 4 म्हणजे 4 व्यक्तीचं 16, हे किती येणार? 80. आता काय म्हटलेलं आहे? कुटुंबातील 5 सदस्यांचे सरासरी वय किती असेल म्हटलेलं आहे. आता 5वं मूल जन्माला आलं, पण त्याचं सध्याचं वय माहिती आहे का? ते 0 आहे ना सध्याचं वय, कारण ते आत्ता जन्माला आलेलं आहे. 5 ने 80ला भाग द्या, किती येणार आहे? 16 वर्ष. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढील प्रश्न, अशोकने ₹60,000ला एक लॅपटॉप विकत घेतला आणि तो ₹72,000ला विकला, तर लॅपटॉपच्या विक्रीची टक्केवारी नफ्यामध्ये किती म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी तुम्हाला एक मेथड सांगते. 60,000 आहेत आणि 72,000 आहेत. संक्षिप्त रूपामध्ये होता होईल तेवढं करा, कारण हे तुम्हाला सॉल्व करण्यासाठी सोपं जाईल. हे 0 कटले, हे 3 0 कटले. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 12 पंचे 60, 12 सक्क 72, म्हणजे हे किती आलं? 5 6 आलं. म्हणजे 5 ही खरेदी किंमत, 6 ही विक्री किंमत. नफा काढायचा आहे, 5 घ्या छेदस्थानी. फरक कितीचा आहे? 1चा. गुणाकारामध्ये किती? 100 येणार. मग 5ने जर 100ला भाग दिलात तर येणार आहे 20%. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, निवडणुकीत 2 उमेदवार एकमेकांच्या विरोधात होते. एका उमेदवाराला 44% मते मिळाली आणि तो 7,488 मतांनी निवडून आला, तर विजेत्याला किती मते मिळाली? एकूण मतदान किती असतं? 100%. या ठिकाणी एका उमेदवाराला 44%, म्हणजे दुसऱ्याला किती? 56% मिळाले असतील. या दोघांमधला फरक घेतला तर तो किती येणार आहे? 12 येणार आहे. म्हणजेच 12% बरोबर 7,488, तर 56% बरोबर किती? आता हे सॉल्व करा. 56 गुणाकारामध्ये 7,488, छेदस्थानी 12. जर सॉल्व केला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4, 39,444. यानंतर पुढील प्रश्नाचं आपण हा प्रश्न सोडवूया. पुढील प्रश्न आहे, 500 मीटरच्या शर्यतीत समान वेळेत पूर्ण करण्यासाठी QPला 50 मीटरची हेड स्टार्ट देतो आणि RQला 100 मीटरची हेड स्टार्ट देतो. एकाच वेळी शर्यत पूर्ण करण्यासाठी RPला अशी हेड स्टार्ट देऊ शकतो म्हटलेलं आहे. तर काय आहे? R आहे, Q आहे आणि P आहे. या अगोदर पण असाच प्रश्न आपण सोडवला. QPला 50 मीटरची हेड स्टार्ट देतो. Q हा Pला 50 मीटरची देतो, म्हणजेच या ठिकाणी 500 येणार आहे आणि या ठिकाणी 450, कारण 50 मीटरची देतो. आता एक गुणोत्तर व प्रमाणप्रमाणेच आहे. त्यानंतर RQला 100 मीटरची, RQला 100 मीटरची म्हणजे इथं 500 येणार आणि या ठिकाणी 400 येणार. आता हे यापुढे कंटिन्यू करा. इकडे किती येणार? 500. या ठिकाणी किती येणार? 400. आता हे जर सॉल्व केला तर इथे येणार 250, इथे येणार 200 आणि या ठिकाणी येणार 180. सॉल्व करत असताना हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्य कट करा. मी जास्त तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही. इथं हे शून्य कटणार आहेत. आता परत याला संक्षिप्त रूप द्या. R आणि Pचं काढायचं आहे आपणास. कोणाचं? R आणि Pचं काढायचं आहे. या ठिकाणी जर तुम्ही हा शून्य कट केलात, हा शून्य कटलात, 25 आणि 18 येणार आहे. 25 आणि 18. आता 25ला कितीने गुणाकार केल्यानंतर 500 येणार आहे? तर 20ने, कारण 25 दुने हे 50 आणि हा शून्य. इकडं 20ने गुणाकार करा, म्हणजे इकडं पण 20ने गुणाकार करा. हे किती येणार? 360. आता या दोन्हीमधला फरक घ्या, तो किती येणार आहे? 140 मीटर. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
यानंतर पुढील प्रश्न, 3 संख्यांची बेरीज 135 आहे. पहिली संख्या दुसरी संख्या यांचे गुणोत्तर आहे 4:5. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे गुणोत्तर आहे 5:6. तर पहिली संख्या कोणती आहे म्हटलेलं आहे. संख्या आहेत पहिली, दुसरी आणि तिसरी. पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर काय आहे, 4:5 आहे, म्हणजे हे 5 इकडं कंटिन्यू होणार. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचं 5:6, म्हणजे हे 5 इकडं कंटिन्यू होणार. त्या ठिकाणी 4:25, 5:5 25 आणि हे 6:5 किती, 30. या ठिकाणी आता संक्षिप्त रूप द्या. 5 20, 5:5 25, 5 30. आता 4x अधिक 5x अधिक 6x बरोबर 3 संख्यांची बेरीज किती दिलेली आहे, 135 दिलेली आहे. यांची बेरीज करा. हे किती येणार, 15x बरोबर 135. 135ला 15ने भाग दिलात तर xची किंमत किती येणार आहे, 9 येणार आहे. काय विचारलं आहे, पहिली संख्या. पहिली संख्या काय आहे, 4 गुणोत्तर आहे. मग 9ने 4ला गुणा, किती येणार आहे, 9 चोक 36. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, नवीन कारची जी किंमत आहे ती 12,80,000 आहे. पहिल्या वर्षी त्याचे मूल्य 25% कमी होते, तर शेवटी त्याचे मूल्य काय. 12,80,000 नवीन कारची किंमत आहे. 25% कमी होते म्हणजेच 75 छेदस्थानी 100. हे दोन शून्य कटले, याचा गुणाकार करा. तुमचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, कंपनी उत्पादनाच्या चिन्हांकित किमतीवर 30% सूट देते. किरकोळ विक्रेता कमी झालेल्या किमतीवर आणि 15% सूट देतो. तर दोन्ही सवलतीच्या एकत्र सवलतीच्या समान असतील म्हटलेलं आहे. सुरुवातीला 30% सूट म्हणजे 70, त्यानंतर 15% सूट म्हणजे 85. छेदस्थानी किती, 100. हा शून्य कटला आणि हा शून्य कटला, याचा गुणाकार केला तर तो येणार आहे 59.5. दशांश का घेतलं, कारण खाली 10 होतं म्हणून हे 59.5 आलं. तर हे जर तुम्ही वजा केलात 100मधून तर तुमचं उत्तर येणार आहे 40.5%. यानंतर 6.3 आंतरिक त्रिज्या एक पोकळ गोलाकार धातूचा चेंडू 2 समान भागात कापला. एका भागात पाणी भरले, दुसरा भाग रिकामा ठेवला, तर पहिल्या भागात ठेवलेल्या पाण्याचे घनफळ काढा म्हणलेलं आहे. 2/3 पाय r घन हे सूत्र आहे. 2 छेदस्थानी 3 घ्या, गुणाकारामध्ये 22 छेदस्थानी 7 घ्या, गुणाकारामध्ये 6.3, गुणाकारामध्ये 6.3 आणि गुणाकारामध्ये 6.3. 7ने भाग द्या, 0.9 येईल. 3ने भाग द्या, 2.1 येईल. आता अतिशय सोपी पद्धत तुम्हाला या ठिकाणी मी सांगते की पूर्ण गुणाकार करत बसू नका. एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करा. जसं की 2 2 4, 4 9 36, 36 1 36 आणि 36 गुणाकारामध्ये 3. शेवटस्थानी काय येणार आहे, 8 येणार आहे गुणाकारामध्ये. 8 कोणत्या ठिकाणी आहे, इथं नाही, इथं नाही, इथं पण नाही, एकाच ठिकाणी 8 आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. नंतर आपण हिंदी या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, निम्नलिखित वाक्य में रेखांकित शब्द के विलोम शब्द का प्रयोग करके रिक्त स्थान की पूर्ति कीजिए. सगुण और डैश डैश दोनों ही परमात्मा के स्वरूप है. तो सगुण और निर्गुण दोनों ही परमात्मा के स्वरूप है. काला अक्षर भैंस बराबर मुहावरे का सही अर्थ क्या है. तो काला अक्षर भैंस बराबर मतलब निरक्षर होना. पत्र में जो कहा है सब झूठ है. उपरोक्त वाक्य में क्रिया संबंधी त्रुटि पहचान कर निम्नलिखित में से शुद्ध वाक्य का चयन कीजिए. तो पत्र में जो कहा है, पत्र में जो लिखा है सब झूठ है, ये सही है. पत्र में जो स्पष्ट है ये नहीं आएगा. पत्र में जो बताया है, भेजा है. पत्र में लिखा जाता है, कहा नहीं जाता. पुलिस ने मयंक से जब चोरी के बारे में पूछा तो मयंक डैश डैश झूठ बोल गया. तो मयंक सफ़ेद झूठ बोल गया. उचित मुहावरा कहा है. तो सफ़ेद झूठ ये मुहावरा है. निम्नलिखित वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द चुनिए. जिसे न जीता जा सके, तो जिसे न जीता जा सके उसे कहते हैं अजेय. जैसा उचित हो वैसा, इस वाक्यांश के लिए सार्थक शब्द क्या है, जैसा उचित हो वैसा उसे कहते हैं यथोचित.
यह नाटक बहुत अच्छी है। इस वाक्य में किस प्रकार की त्रुटि है, पहचान करें। तो इस वाक्य में लिंग संबंधी त्रुटि है। आगे का सवाल है, निम्नलिखित वाक्य में रेखांकित खंड के स्थान पर प्रयुक्त होने वाले सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। उसकी आंखों से शोले टपक पड़े। तो उसकी आंखों से शोले टपक पड़े, आंसू टपक पड़े। निम्नलिखित में से शुद्ध वाक्य क्या है? तुम किताब पढ़त हो, तुम किताब पढ़ते हो, तुम किताब पढ़ते हो, तुम किताब पढ़ते हो, ऐसा है। तो इसके लिए सही वाक्य कौन सा होगा? तुम किताब पढ़ते हो, ऑप्शन नंबर 3। किताब, पढ़ते और पढ़त, ऐसा यहाँ पे अशुद्ध शब्द दिया गया है। समुद्र की आग, ऊपर दिए गए वाक्यांश के लिए एक शब्द क्या होगा? तो समुद्र की आग के लिए सही शब्द है बड़वानल। वह द्वार पर खड़ा है, अनिश्चयवाचक सर्वनाम का प्रयोग कर इस वाक्य को देखिए। तो वह द्वार पर खड़ा है, कोई द्वार पर खड़ा है, अनिश्चितवाचक आएगा। निम्नलिखित में से चपला का अर्थ नहीं होता है कहा है? तो चपला का अर्थ नहीं होता है मन। वृक्ष पर ढेरों फल लगे हैं। उपरोक्त वाक्य में रेखांकित शब्द के उचित पर्यायवाची शब्द का चयन विकल्पों में से कीजिए। वृक्ष पर ढेरों फल लगे हैं, तो तरु आएगा। मनुष्य अपने कर्म के अनुसार फल पाता है। उपरोक्त वाक्य में प्रयुक्त फल शब्द निम्न में से किस अर्थ को व्यक्त करता है? तो वो व्यक्त करता है परिणाम को। आज संसद में बजट के ऊपर बहस होगी। उपरोक्त वाक्य में कारक संबंधी त्रुटि पहचान कर निम्नलिखित में से शुद्ध वाक्य का चयन कीजिए। तो सही है, आज संसद में बजट पर बहस होगी। आगे पैराग्राफ है, निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है। दिए गए विकल्पों में की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। अनुशासन के बिना जीवन निष्क्रिय और डैश डैश हो जाता है, क्योंकि योजना के अनुसार कुछ भी नहीं होता। तो अनुशासन के बिना जीवन बेकार हो जाता है, क्योंकि योजना के अनुसार कुछ भी नहीं होता। हमें किसी भी कार्य को पूरा करना है और सही तरीके से अपने रणनीति को लागू करना है, तो हमें इसके लिए सही शब्द आएगा। अगर हमें किसी भी कार्य को पूरा करना है और सही तरीके से अपने रणनीति को लागू करना है, तो हमें पहले सुशासन में रहने की डैश डैश है। तो हमें पहले सुशासन में रहने की आवश्यकता है, ऑप्शन नंबर 4 आएगा। अनुशासन चीज़ों को डैश डैश बनाता है और हमारे जीवन में डैश डैश लाता है। तो अनुशासन जो है तो हमारे जीवन को आसान बनाता है और हमारे जीवन में ऑप्शन नंबर 2 आएगा, सफलता लाता है। तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC GDचा पूर्ण पेपर पाहिलेला आहे 9 फेब्रुवारी 2023चा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुनश्च एकदा तुमचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार।